श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी यांची भव्य जयंती करण्यात आली साजरी। मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड मध्ये श्री संत शिरोमणी गुरु रोहिदासजी यांची भव्य जयंती साजरी करण्यात आली। यामध्ये 3.5 ते 4,000 लोक सहभागी झाली होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दत्ताराम सावर्डेकर आणि प्रकाश सावर्डेकर यांनी संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली। यावेळी महिलांसाठी हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले। सर्वसामान्यांच्या मनोरंजनासाठी शाहीर सुनील साठे यांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। माझी मैना माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। तसेच भव्य भंडाराही आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बबलू पांचाळ, माजी नगरसेवक शरद कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे, भाजप मानखुर्द अध्यक्ष डॉक्टर सतीश तिडके, मानखुर्दचे पोलीस अधिकारी आंबेडकर साहेब व दळवी साहेब या सर्वांनी संत रोहिदास महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। या कार्यक्रमात स्थानिक भाजप प्रभाग अध्यक्षा मीराताई उन्हाळे, किशोर मोरे, सुनील साठे, संजय निराळे आदी पदाधिकाऱ्यांनीही संत रोहिदास महाराजांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताराम सावर्डेकर व प्रकाश सावर्डेकर यांनी परिश्रम घेतले। आयोजक दत्ताराम सावर्डेकर यांनी मानखुर्द पोलीस, जनता व समाज बांधवांचे आभार मानले व असेच कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत राहू अशी ग्वाही देखील दिली। खूप आम्ही गेल्या 4 वर्षापासून संत रोहिदास महाराज जयंती साजरी करत आहोत। याही वर्षी चांगल्या प्रकारे खूप आमच्या संत रोहिदास समाज व इतर समाज किंवा माता बहिणींनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि खूप चांगल्या प्रकारे आमचा जे भंडाराचा आयोजन होता तोही चांगला झाला। हळदी कुंकू कार्यक्रम होता तोही चांगला झाला। सांस्कृतिक कार्यक्रम होते हेही खूप चांगले झाले आणि अशा प्रकारे पुढेही सालो वर्ष चालत राहणार आहे हे कार्यक्रम। पहिल्या जयंतीला आमच्याकडे समाजाची 4 माणसं होती। आज चाराचे आज 3,500 लोक झालेले आहेत। याच्यामध्ये आपले समाज पण आहे, इतरही समाज बंधू आहेत। त्यामुळं खूप चांगल्या प्रकारे जयंती साजरी होत आहे आणि इथं आपल्या संत रोहिदास महाराजांचं लल्लूभाई कंपाऊंडमध्ये मंदिर असल्यामुळे अजून खूप चांगल्या प्रकारे जयंती पार पडते। आज जे मंदिर होतं आमचं समाजाचं ते कुर्ल्याला होतं, त्यामुळं आम्ही समाजाचे काही आमचे ज्येष्ठ आहेत किंवा आमचे इतर पार्टीचे जे कार्यकर्ते व नेते आहेत यांनी पाठिंबा दिल्यामुळं आज आमच्या समाजाचा भव्य दिव्य इथं मंदिर बनवण्यात आला। आज ही वस्ती लल्लूभाई कंपाऊंड 2005 पासून इथं MMRDच्या याच्यामध्ये कटिंगमध्ये इथं रूम भेटले। तर आम्ही एक वेळा असा विचार केला की आपल्या समाजाच्या इथं कुठं मंदिर नाही आणि आपला समाज कुठं आहे, तर हे करण्यासाठी आम्ही दुसऱ्याच वर्षापासून आम्ही लोकांशी जाण्याचा संपर्क केला आणि आमची एक इच्छा होती की एक संत रोहिदास मंदिर रोहिदास हा मंदिर झाला पाहिजे आणि इथं हजारोंनी संख्येने आपला समाज इथं उपस्थित आहे, तर आपण का नाही मंदिर बनावा। तर त्याच्यासाठी आम्ही पुढं करून आम्ही एक छोटीशी वास्तू इथं उभी केलेली आहे आणि खरं आम्हाला चांगले सपोर्ट केलेले पत्रकार आपले
नाही 15 न्यूजच्या याच्याने पण आम्हाला चांगला सहकार्य भेटला आणि खूप अशा लोकांनी हे केलेलं आहे. स्थानिक माझे नगरसेवक स्थानिक नगरसेवक बबलू पांचाल होते, त्यांनी बी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे ही वस्तू MMRD पासून सगळ्या इथून आम्हाला तुटण्याची स्टे ऑर्डर आल्यापर्यंत हे केलं, पण आम्हाला बबलू पांचाल साहेबांनी खूप चांगला ह्याच्याने हे केलं. आणि इतर समाजांनी आणि मराठी ह्या समाजांनी इतर समाजांनी सगळ्यांनी आम्हाला खूप चांगल्या ह्याच्याने हे केलं, सहकार्य केला. आणि हा मंदिर झालंच पाहिजे असं सगळ्या समाजाची एकजुट होऊन आज आम्ही हा मंदिर संत रोहिदास मंदिर हे 25 ते 30 लोकांनी चालू केला होता. आज कमसे कम आमच्याकडं हजारोच्या संख्येने लोक आहेत. आज आम्ही भंडारा, हळदी कुंकू, त्याच्यानंतर सत्कार समारंभ, काही गरीब लोक असतील अशा लोकांना पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळी सुविधा आम्ही फ्रीमध्ये करून देतो आमच्या संस्थेच्या तर्फे. एखाद्याला कुठल्या मेडिकलमध्ये जरूरत पडली तरी बी त्यांना आम्ही मदत करतो, किंवा शाळेचं ॲडमिशन असेल किंवा काही असेल तर त्याच्यासाठी आम्ही खूप एक हात मदतीचा आमच्या संस्थेतर्फे करतो. समाजाचा माणसांना काय आवाहन करणार आहे? मी आमच्या माणसांना हेच आवाहन करणार आहे की आपली जे रोहिदास समाज आहे या समाजाला घेऊन असंच आपल्या नवीन पिढीला पण हेच सांगितलं पाहिजे की संत महाराज कोण आहेत. ह्या पिढीला माहीत नाही, तर ह्या पिढीला माहिती करण्याचा हा काम आम्ही दोघा भावांनी केलेला आहे. खरं तर तुम्हाला खरं सांगू ना, तर आजचा जो आनंद उत्सव जो या ठिकाणचा होता तो अतिशय उत्साहित होता आणि ज्यामुळे गाण्यासाठी खूप आनंद आला आणि त्या ओघामोघामध्ये मी खूप गात गेलो. आणि खरं तर मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो न्यूज 15च्या सर्व प्रेक्षकांचं आणि संपादक आमचे मित्र संजयजींचं. का तर आज मी बघतोय ज्या ठिकाणी कुठे एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची दखल घेऊन आपण त्या कार्यक्रमाला मीडियाचं एक मोठं रूप त्याला देऊन त्या कार्यक्रमाचा एक वेगळ्या उंचावीला घेऊन जाता. आणि आज सकाळपासून मी बघतोय की सकाळी व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला असो किंवा दुपारच्या या कार्यक्रमाला असो आपण निर्भीडपणे आणि निसंकुचपणे विना मानधन करता या ठिकाणी येऊन प्रेक्षकांपर्यंत हा आनंद उत्सव पोहोचवता. त्याबद्दल मी तुमचा खरोखर मनपूर्वक आभारी आहे. आणि आपण असंच न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामाजिक जागर हा असाच पुढे चालवावा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. साहेब, याचं सर्व श्रेय हे मला तुमच्यासारख्या उत्साहित एक प्रेक्षकाला आणि एका संपादकाला द्यायचे, कारण तुमचा कॅमेराच माझ्यासमोर होता. त्यामुळं मला तो आनंद आणि तो उत्साह त्यामुळे तो एक वेगळ्या ओघाला घेऊन जात होता, तो एका उंचाला घेऊन जात होता. आणि त्याच्या माध्यमातून मी तो कार्यक्रम अतिशय सुंदर देण्याचं काम मी या ठिकाणी केलं. मी सर्व प्रेक्षकांना अभिनंदन करतो. हे चॅनल आपण आपल्या विभागामध्ये जास्तीत जास्त वाढवावं, कारण एक मोठी मीडिया आपल्याकडं दुर्लक्ष करत आहे, पण आपल्या जनसामान्य तळागाळातल्या माणसाच्या प्रत्येक खबरीला जो माणूस स्वतःची खबर म्हणून दखल घेतो अशा संजयजींना आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मोठं होऊ द्या. खरोखर साहेब, आपण शिवाजी लहुजी अण्णाभाऊ बाबासाहेब आणि संत रोहिदास यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आहात. मला खूप आनंद होतो की मी तुमच्यासारख्या एका चांगल्या कर्तबगार पत्रकाराच्या सोबत काही क्षण सोबत राहण्याचा जो अनुभव मला मिळाला त्याबद्दल मी खरोखर तुमचं अभिनंदन करतो. कारण विनामूल्य पैशाचं कुठलाही देवाणघेवाण न करता आपण लोकांच्या जनसेवेचा खरा जागर करताय, त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार. संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती आहे. या जयंतीला दत्ताराम सावर्डेकर, प्रकाश सावर्डेकर, आंबोकर, मुन्नाबाई आमचे मंदिराचे सर्व सभासद, अध्यक्ष, सेक्रेटरी यांनी आज मला आज जयंतीनिमित्त बोलवलं. कारण हे मंदिर इकडे 3रं वर्ष ना रे जयंतीचं, चौथं वर्ष जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत. मंदिराच्या ट्रस्टीला मी सांगेन की अजून मोठ्या उत्साहाने झाली पाहिजे. आताही खूप मोठ्या उत्साहाने तुम्ही केली आहे.
पण भक्तगण हा मोठा ऑर्केस्ट्रा ठेवून लोकांना संत शिरोमणी रोहिदास महाराजांची किमया किती मोठी होती हे तुम्ही दाखवताय, त्याबद्दल तुमचं मंदिर ट्रस्टचं मी मनापासून आभार मानतो. असेच तुम्ही कार्यक्रम घ्या, लोकांच्या हितासाठी काम करा, आरोग्यासाठी काम करा, स्वच्छतेसाठी काम करा. नुसतं जयंती करून थांबू नका. संत रोहिदास महाराज हे मोठे महाराष्ट्राचे दैवत आहेत. ह्या दैवताने केलेलं काम खूप मोठं आहे. त्या कामाचं आपला प्रसार माध्यमातून प्रसार केला पाहिजे, लोकांना दाखवून दिलं पाहिजे. लहान लहान मुलांना त्याची महंती काय आहे, हे दैवत कसे झाले, काय झाले, कुणासाठी आपल्या चर्मकार समाजासाठी किती भांडले, हे लोकांना दाखवून दिलं पाहिजे. यासाठी सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो जयंतीच्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय सेवालाल महाराज. गुरुवर्य संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम. आज या ठिकाणी ललूबाई या भागामध्ये एक सुंदरसं छानसं मंदिर या ठिकाणी आहे. तर मी या ठिकाणी सावर्डेकर बंधू आमचे अध्यक्ष त्यांच्या विनंतीवरून या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. त्याचप्रमाणे सावरकर बंधूंनी या ठिकाणी अतिशय सुंदर संगीताचा कार्यक्रम केलेला आहे, भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मला मिळाली आणि आजच्या या पवित्र दिनी मला त्यांच्या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. संत शिरोमणीजी यांनी जो संदेश आपल्याला दिलेला आहे त्या संदेशाप्रमाणे आपण सर्व बांधवांनी वाटचाल केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आजच्या या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो.